फक्त महिलांसाठी अतिशय उपयुक्त टिप्स. नंबर 1 आहे शरीराला अधिक प्रोटीन्स मिळावे यासाठी जर तुम्ही मांस खात असाल तर तुमच्यासाठी हिरवे मूग हा चांगला पर्याय असू शकतो, कारण मांस खाण्यापेक्षा मुगामध्ये जास्त प्रोटीन्स आढळते. 2. ज्या महिला आहारात मेथीचे सेवन जास्त करतात त्यांना वृद्धत्व लवकर येत नाही. नंबर 3. ज्या महिलांना पिरियड्स वेळेवर येत नाही त्यांनी पपई आणि लिंबूचे सेवन जास्त करावे. नंबर 4. चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी किंवा स्किन टाईट होण्यासाठी रात्री झोपताना एलोवेरा जेल चेहऱ्यावर मालिश करा. नंबर 5 आहे कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागल्या तर रोज डाळिंबाच्या रसात दही मिसळून प्यावे, सुरकुत्या येणार नाहीत. 6. ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वयंपाकघरात जातात व सर्वप्रथम देवाचे नामस्मरण करतात, सूर्यनमस्कार करतात, त्यांच्या घरात कायम सुख, शांती आणि आनंद नांदतो. 7. थकवा, अशक्तपणा जाणवत असेल किंवा चक्कर येत असेल तर त्यांनी नारळाचे पाण्याचे सेवन करावे. 8 आहे ज्या महिलांना उष्णतेमुळे लघवीच्या ठिकाणी खाज येत असेल त्या जागी खोबरेल तेल लावा, याने लगेच फरक जाणवेल. नंबर 9 आहे गर्भवती स्त्रियांनी शेंगदाण्याचे नियमित सेवन करायला हवे. गर्भ अवस्थेमध्ये बाळाच्या विकासासाठी शेंगदाणे खाणे फार फायद्याचे ठरते. नंबर 10 आहे जी स्त्री रोज झोपण्यापूर्वी गाईच्या दुधात बडीशेप मिसळून पिते ती स्त्री नेहमी तरुण दिसते. नंबर 11 आहे ज्या महिलांना उष्णतेचा खूपच त्रास होतो त्यांनी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सब्जा टाकून 10 मिनिटे ठेवा आणि मग तो प्यावा, त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो. नंबर 12 आहे ज्या स्त्रियांचे केस खूपच गळत असतात त्यांनी तिळाचे तेल केसांवर लावावे आणि तसेच त्यांनी खोबरेल तेलात मेथीचे दाणे टाकून ते तेल केसांवर लावावे. नंबर 13 आहे ज्या महिलांना वजन कमी करायचे आहे आणि व्यायाम करायला वेळ मिळत नाही त्या महिलांनी नियमित ग्रीन टी, ब्लॅक टी आणि लेमन टी पिण्याची सवय लावावी. 14. ज्या महिलांना रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. 15. महिलांना गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण पोटावर लावावे. 16. ज्या महिला सकाळी रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करतात त्या कमी आजारी पडतात. 17. ज्या स्त्रिया पायात चांदीचे पैंजण किंवा भोवळ घालतात त्यांचे पाय दुखत नाही. 18. ज्या स्त्रिया जेवणात रोज भाकरी खातात त्यांच्या पोटावरची चरबी वाढत नाही. 19. जर कधी थकवा जाणवत असेल तर गूळ खावा, त्यामुळे लगेच एनर्जी मिळते. नंबर 20. रोजी रात्री नाभीत बदामाचे तेल घातल्याने महिलांच्या चेहऱ्यावरचे आणि केसाचे आरोग्य सुधारते. 21. ज्या मातेच्या प्रसूतीनंतर दूध कमी असेल त्यांनी मेथीच्या भाजीत ओवा आणि जिरे घालून सकाळी आणि रात्री तीच भाजी खावी. 22. ज्या महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल त्यांनी रोज पपई खावी. 23. ज्या स्त्रिया हातानेच कपडे धुतात त्यांना पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होत नाही. नंबर 24 आहे जर तुम्हाला गुडघेदुखीचा खूप त्रास असेल
तर तीळ खावे. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. नंबर 25, महिलांचे मासिक पाळीत खूप पोट दुखत असेल तर दुधासोबत शतावरी घ्यावी, खूप आराम मिळेल. नंबर 26, गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या महिलांना कायम तरुण राहतात. नंबर 27, आयब्रोवर रोज रात्री झोपताना व्हॅसलीन लावावे. आयब्रोवरील केस दाट आणि चमकदार होतील. नंबर 28, खूप वेळ मोबाईल आणि TV पाहणे बंद करा. त्यामुळे मानेचे आणि पाठीचे दुखणे वाढते. त्याचबरोबर डोळे देखील कमजोर होतात. रात्री झोपायचे किमान 1 तास आधी मोबाईल दूर ठेवावा. नंबर 29, महिलांनी मॅगीचे सतत सेवन केल्याने मॅगीमध्ये आढळणारा शिष्य नावाच्या घटकांमुळे त्यांची प्रजनन क्षमता हळूहळू कमी व्हायला लागते. नंबर 30 आहे, ज्या स्त्रिया केस धुतल्यानंतर केस बांधून ठेवतात त्यांचे केस गळतात. व्यक्तीत चेहरा स्वच्छ करण्यासाठी कधीही साबण वापरू नका. साबणामुळे चेहऱ्याची त्वचा खराब होते. त्यामुळे चेहरा धुण्यासाठी फेसवॉशचा वापर करावा. माइल्डमध्ये केमिकल्स हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला बी सबस्क्राईब करा. धन्यवाद.